बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पेपर नंबर 9 मधील रिझनिंगचे 25 क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. तर सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 26. त्याच्यामध्ये बघा 6:54 वाजता घड्याळातील मिनिट व तास काटा यात किती अंशाचा कोन तयार होईल? आता याच्यासाठी एक फॉर्म्युला काय आहे? 11/2m - 30h. मग बघा m म्हणजे मिनिट, h म्हणजे हॉवर. बघा 11/2 m किती आहे? 54. मिनिट म्हणजे 54 दिलेले गुणिले 54 मायनस 30 गुणिले 6 करा. बेक बे इथे येतील 27. 27 दुने किती होतात? 54. आता बघा कुठल्याही संख्येला जेव्हा आपण 11 ने गुणतो, कसं गुणणार आहे? लिहिताना डायरेक्ट काय करायचं? 7 जशाच तसा, 7 आणि 2 9 आणि 2 जशाच तसा. 11 ने डायरेक्ट किती आला आन्सर? 297 मायनस 3 18 180. 297 मधून किती? 180 मायनस केले 7. 9तून 8 गेला 1, 2तून 1 गेला 1. किती आले? 117 डिग्री. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असेल? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, ए बी सी डी ई आणि एफ हे 6 विद्यार्थी शेतात बसले आहेत. ए आणि बी हे दिल्लीचे आहे. बघा ए आणि बी कुठले? दिल्ली. पुढे बाकी सर्व बेंगळुरूचे आहेत. बाकी कुठले? बेंगळुरू. बी सी डी ई एफ कुठले? बेंगळुरू. ठीक आहे. त्याच्यानंतर डी आणि एफ हे उंच आहेत. डी आणि एफ हे उंच आहेत. बरोबर. मग राहिले कोण? ए बी सी डी ई ई हे कुठले आहेत? हे हे जर उंच आहेत हे काय असतील? बुटके. ठीक आहे. बाकीचे बुटके आहेत. ए ए सी आणि डी ह्या मुली आहेत. ए सी आणि डी ह्या कोण आहेत? मुली. मग मुले कोण असतील? बघा बी सी झाला, डी झाला, हा 3. ई आणि एफ हे कोण असतील? बी ई एफ हे कोण असतील? मुले असतील. आता क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय बघा, बेंगळुरू मधील कोणती मुलगी उंच आहे? आता बेंगळुरू मध्ये किती आहे? सी डी ई एफ. उंच शोधायची. उंच कोण आहे? डी आणि एफ. डी आणि एफ उंच आहे, पण कोण पाहिजे? मुलगी. मुलगीमध्ये एफ तर मुलगा आहे, म्हणजे कोण राहिला? डी. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, 52 पत्त्यामधून एक पत्ता गुलाम असल्याची संभाव्यता किती? आता गुलाम किती असतात? राजा किती असतात? राणी किती असतात? त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंतचे नंबर किती किती असतात? किती पत्ते असतात? हे माहित असणं गरजेचं आहे. आता टोटल पत्त्यांची संख्या किती आहे? 52. मग याच्यामध्ये टोटल पूर्ण 52 पत्त्यांमध्ये 4 गुलाम असतात. 4/52. मग बघा किती येतील? 4 1 4, 4 1 4, 4 3 12. किती आन्सर आलं? 1/13. संभाव्यता किती असणार आहे? गुलाम असण्याची संभाव्यता आहे 1/13. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एक माकड 45 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. तर असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? बघा किती मिनिटामध्ये टोक गाठणारे असं सांगितले आपल्याला. पहिल्या मिनिटाला 5 मीटर चढते. बघा पहिल्या मिनिटाला 5 मीटर चढतं. ठीक आहे. आणि दुसऱ्या मिनिटाला हो काय होतं? 3 मीटर खाली उतरल्या जातं. खाली उतरते. किती मीटर? 3 मीटर. मग बघा पहिला मिनिट आणि दुसऱ्या मिनिट अशा 2 मिनिटामध्ये त्याचं अंतर किती काटलं जाते? 5 चढतंय 3 उतरतंय, म्हणजे ऍक्च्युअल तो किती मीटर वरती जातोय? फक्त 2च मीटर. 2 मिनिटामध्ये 2च मीटर जाते. म्हणजेच काय? एका मिनिटामध्ये किती जाईल? तो 1च मीटर काय करणार आहे? वरती चढल्या जाणार आहे. का बरं? जर जो 5 मीटर चढतोय, पण एका मिनिटाला 5 मीटर चढला की पुन्हा दुसऱ्या मिनिटामध्ये 3 मीटर खाली येतो, म्हणजे त्याने अंतर किती पास केलं? फक्त 2 मीटरचं अंतर पास केले. मग बघा टोटल, आता टोटल किती होते? 45. बरोबर आहे. आता 45 मीटर मध्ये बघा 5 चढतंय, 5 3 खाली उतरते, म्हणजे असे किती? बघा 40च किती राहिले? 40 मिनिट. बरोबर आहे. किती? 40 मीटर तो काय करणार आहे? पार करणार आहे. कारण का 5 मीटर जातोय, 3 मीटर उतरतोय, असे 40 मीटर राहिले. आता बघा शेवटच्या क्षणाला, शेवटच्या 5 मीटरच्या अंतराला तो काय करणार आहे? डायरेक्ट 5 मीटर जम्पिंग करणार आहे. मग खाली येणार नाहीये. काय करणार आहे? डायरेक्ट 5 मीटरची जम्पिंग करणार आहे. मग बघा 40 मीटर
एका मिनिटाला 1च मीटर जातोय. हे 40 मीटर जाण्यासाठी त्याला किती मिनिट लागले? 40च मिनिट लागणार आहे, बरोबर आहे. आणि पुढच्या शेवटच्या मिनिटामध्ये तो किती, शेवटच्या स्टेपचा, शेवटचा म्हणजे इथून, आता इथून जर आला इथे 40 लागला, 40 मीटर झाले आणि 40च मिनिट झाले, बरोबर आहे का. एकदा 5 गेला 3 आला, पुन्हा 5 गेला 3 खाली आला, पुन्हा 5 गेला 3, असं करता करता टोटल तो किती मीटर, फक्त 40च मीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलंय, बरोबर आहे. आपल्याला जायचं किती आहे, 45 मीटर. पण शेवटच्या क्षणाला तो डायरेक्ट वरती इथे शेवटच्या स्टोकाला इथे जम्पिंग केल्यानंतर परत तो खाली येणार नाही, इथेच थांबणार आहे. म्हणजेच काय, हे 40 मिनिट आणि शेवटचा 1 मिनिट असे त्याला टोटल किती मिनिट लागणार आहे, 41 मिनिट त्या खांबाचं टोक गाठायला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट क्वेश्चन. एका कॅरम स्पर्धेत 80 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम, तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील? बघा, बाद होणारे स्पर्धक शोधायचे आपल्याला. म्हणजे थोडक्यात पास झालेले स्पर्धक आणि नापास झालेले स्पर्धक असं म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर आहे. आता बघा फेऱ्या किती आहे, 1 2 3, स्पर्धक किती आहे, 80. पहिल्या फेरीमध्ये 80 स्पर्धक खेळणारे. आता कॅरम आहे म्हणजे एका स्पर्धेत 2 मेंबर असणारे, बरोबर आहे. म्हणजे जर 40 पास झाले तर 40 काय होतील, नापास होतील. आता हे हे बाद झाले, बरोबर आहे. आता राहिले किती शिल्लक, 40. 40 मध्ये 20 ऑब्विसली पास होतील, 20 काय होणार आहे, नापास होणार आहे, बरोबर आहे. आता हे 20 नापास झाले, शिल्लक किती राहिले, 20. 20 मध्ये 10 पास होतील, 10 नापास होतील, बरोबर आहे. मग काय विचारले त्यांनी, बाद झालेले स्पर्धक किती. बघा 40 आणि 20 60, 60 आणि 10 70, किती टोटल 70 स्पर्धक काय होणार आहे, बाद होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट क्वेश्चन. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. बघा 12 सेकंदामध्ये 1 पोळी लाटून होते, तर अशा अर्ध्या तासामध्ये किती सेकंद असतील. एका तासामध्ये जर 3600 सेकंद असतील, तर अर्ध्या तासामध्ये किती सेकंद असतील, 1800 सेकंद असतील, बरोबर आहे. आता लॉजिकली याच्यामध्ये तुम्ही दोन मेथडने क्वेश्चनचा आन्सर काढू शकता. 12 सेकंद मध्ये 1 पोळी, तर 1800 सेकंद मध्ये किती, बरोबर. क्रॉस मल्टिप्लाय करा, 1800 गुणिले 1 भागिले 12, 12 1 12, 12 1 12, उरले किती 6, 12 पंचे 60, किती आले 150. आन्सर किती मिळेल, 150. किंवा 12 सेकंदामध्ये 1 पोळी आहे, तर एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 60. म्हणजे एका मिनिटमध्ये किती होतील, एका मिनिटमध्ये 5 होतील. किती होतील, एका मिनिटात 5 होतील, बरोबर. 12 सेकंदला 1, 12 गुणिले 5, किती सेकंद झाले, झाले का 12 पंचे 60 सेकंद, म्हणजे किती 1 मिनिट झाला. एक म्हणजे एका मिनिटामध्ये किती बनतात, 5 बनतात. तर 30 मिनिटामध्ये किती बनतील, 3 5 15, बरोबर. येते लक्षात. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट. सर्व हुशार आनंदी आहेत, मोहन आनंदी आहे. विधान दिलेले अनुमान बघा, मोहन हुशार आहे. बघा मोहन आनंदी आहे म्हणजे मोहन हुशार आहे, बरोबर आहे. पहिलं विधान काय येईल, सत्य. मोहन हुशार नाही. बघा मोहन आनंदी आहे म्हणजे हुशार आहे, मग इथे हुशार नाही असं म्हटले म्हणजे काय, दुसरं विधान काय आले आपलं चुकीचं. फक्त पहिलं विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. बघा अल्फा न्यूमेरिक मध्ये दिलंय XVTRPN क्वेश्चन मार्क. एक्स बघा एक्स नंतर काय येतो, WXYZ. आता व्ही येतोय पण इथे, बरोबर आहे. VWX एक टी, PQRSTUVRST एक PQRNOP. मग इथे काय येईल, MN येणार नाही, म्हणजे इथे काय येईल, LMN. आला का अल्फाबेट, एकच अल्फाबेटचा गॅप आहे मध्ये. VWXTUVRSTPQR मागे जातोय, NOP LMN, म्हणजे इथे काय आला, L आला. काय आला, L. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, 40% मुले इंग्रजीमध्ये नापास झाली, 40% मुले गणितामध्ये व 20% मुले दोन्ही विषयात नापास झाली. दोन्ही विषयात नापास झालेली विद्यार्थ्यांची टक्केवारी आहे 20. त्यात इंग्रजीमध्ये झाले 40, 40 मधले 20 इकडे गेले, तर इथे किती राहिले, 20. गणितामध्ये 40 झाले म्हणजे इथे किती राहिले, 20.
इथे झाले गणित, हे झालेले नापास विद्यार्थी. टोटल किती पकडतो आपण? 100%. बरोबर आहे. तर जर त्या वर्गात एकूण 200 मुले असतील तर पास झालेली मुले किती? आता बघा 200 मुलं आहे. 20 एक 20, 20 दोन 40, 20 त्रिक 60. बरोबर आहे. 60. आता बघा 200च्या 60%, 60% काढले. 200च्या 60% काढले किती येतात बघा? 0 0 कॅन्सल. 6 दुने 12. 120 विद्यार्थी संख्या काय झालेली आहे? नापास झालेली. मग 200 मधले जर 120 नापास झाले तर पास किती झाले? 80. 200 मधले 120 जर नापास झाले तर पास झालेल्यांची संख्या किती आहे? 80. ऑप्शन नंबर 3. पुढे बघा, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघामध्ये दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण सामने किती होतील? आता टोटल किती संघ आहे? 18. याच्यासाठी एकदम शॉर्टकट ट्रिक आहे बघा. याच्या अगोदरचा नंबर घ्यायचा 17 गुणिले 18 भागिले 2. ठीक आहे. बे एक बे बे नवे 18, 17 नवे 153. किती होतील सामने टोटल? 153. एकदम बेसिक गोष्ट आहे. याच्यासाठी अशा टाईपचा क्वेश्चन पोलीस भरतीमध्ये विचारला जातो, 100% विचारला जातो. त्याच्यामुळे ही ट्रिक लक्षातच ठेवायची. याच्या अगोदरचा नंबर टोटल संघ किती आहे? 18 गुणिले 2 करायचं. ठीक आहे. पुढे बघा नेक्स्ट. एका सांकेतिक भाषेत वसंत इज एल्डर हे विधान 7 6 5 असे लिहितात. एल्डर अँड यंगर हे 5 9 2 असे लिहितात. सारा इज यंगर 9 6 1 असे लिहितात. तर वसंत अँड सारा या शब्दाचा कोड काढायचा बघा. इज मला इथे पहिल्या आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये इज दिसतोय बघा. इज याच्यात कॉमन काय दिसतो बघा? 6 6. ठीक आहे. त्याच्यानंतर वसंत सारा एल्डर यंगर बघा. दुसऱ्या लाईन मधला यंगर आणि तिसऱ्या लाईन मधला यंगर. इथे एक यंगर दिसतोय, इथे यंगर दिसतोय. यांच्या दोघांमध्ये कॉमन काय चेक करू? 9. इथे काय कॉमन आहे? 9. सॉरी, ठीक आहे. आता बघा सारा, इथे सारा दिली आहे. साराचा कोड काय आलाय? राहिलेला शिल्लक 1. सारा बरोबर 1 आलाय. बरोबर आहे. आता पुढे बघा, एल्डर कुठे दिसतोय का? एल्डर बघा, पहिल्या लाईन मध्ये एल्डर आहे, दुसऱ्या लाईन मध्ये एल्डर आहे. बरोबर आहे. पहिल्या लाईन मध्ये एल्डर, दुसऱ्या लाईन मध्ये एल्डर. कॉमन काय दिसतोय? 5 दिसतोय. इथे 5 आहे, इथे 5 आहे. बघा मी याला इथे एक तिरपी लाईन देते, इकडे पण तिरपी लाईन देते. एल्डरचा कोड काय आला? एल्डरचा कोड आला 5. बरोबर आहे. आता वसंतचा कोड काढू शकतो. वसंत बरोबर किती आला? 7. वसंत बरोबर आला शिल्लक राहिलेला 7. आता अँडचा कोड काढायचा. एंगर पण झाला, एल्डर पण झाला, अँड राहिला. अँड बरोबर काय येतो बघा? अँड बरोबर 5 झाला, 9 झाला, शिल्लक काय राहिला? 2. 1 7 आणि 2. 1 7 2 कुठल्या ऑप्शन मध्ये बघा? 7 1 2. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, 13 32 24 43 35 क्वेश्चन मार्क 46 65 57 आणि 76. सेरीज बघायची आपल्याला बघा. 13 24. आता बघा 13 आणि 32 हा थोडासा मोठा गॅप दिसतोय. आपण 13 आणि 24 मधला गॅप बघितला. 24 मधून 13 गेले, शिल्लक किती राहतात? 11. इथे चेक करू. 35 आणि 24 मध्ये किती शिल्लक राहतात? 11. पुढे बघा, 35 आणि 46 मध्ये पण 11 शिल्लक राहतात. आता इकडचा गॅप बघू. 43 आणि 32 मध्ये कितीचा गॅप आहे बघा? 43 मायनस 32 कितीचा गॅप आहे? 11. इथे पण 11चाच आहे, म्हणजे इथे येणारा नंबर पुढे काय असणार आहे? 11च असणार आहे. 43 प्लस 11 केले किती येतात बघा? 4 आणि 54. 54 म्हणजे काय येणार आहे? ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. इंग्रजी वर्णानुक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे? बघा, आर टी व्ही एक्स एफ एच जे एल जी एम. ठीक आहे. जी के जी आय के एम. चेक करू कुठे काय लॉजिक लागते. आर आर नंतर बघा आर एस टी बरोबर, एक अल्फाबेट सोडून. आर एस टी टी यू व्ही व्ही डब्ल्यू एक्स एक्स वाय झेड. इथे काय येणार आहे? झेड. बघा प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला झेड दिसतोय, इथे झेड नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला काय झाला? कट झाला. पुढे बघा, एफ जी एच एक अल्फाबेट सोडला, एच आय जे जे के एल एल नंतर एम एन झेड एन. कुठल्या ऑप्शन मध्ये झेड एन दिसतोय बघा?
दुसरा ऑप्शन कट झाला, तिसरा आणि पहिला बघायचा आपल्याला. त्यानंतर पुढे बघा GHI एक अल्फाबेटचा गॅप आहे, IJK एक अल्फाबेट, KLM एक M नंतर N सोडला O, इथे काय येणार O बघा ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट. जर प्लस आणि डिवाइड यांची अदला बदल केली, प्लसच्या ठिकाणी डिवाइड घ्यायचे बघा आणि डिवाइडच्या ठिकाणी प्लस घ्यायचे व मायनस आणि एक्स यांची अदला बदल केली, इंटू आणि मायनस करा. 9 गुणिले 4 मायनस 58 भागिले 2 प्लस 22 करणार. बेक बे बेदुने 4 बेनवे 18, इथे किती आले 29, 9 चौक 36, 36 मायनस 29 अधिक 22 करा. 36 मधून 29 गेले किती राहतात 7, बरोबर. 7 प्लस 22, 22 अधिक 7 29 किती आले 29. ऑप्शन नंबर 3 हे काय असेल, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 30 म्हणजे 915 आहे तर 12 म्हणजे किती. बघा लॉजिक काय लागतंय, आता हा नंबर 30च्या किती पुढे दिसतोय बघा, म्हणजेच काय 30चा वर्ग दिसतोय. 30चा वर्ग 900, 900 मध्ये किती मिळवले 15, का बरं, या 30चे अर्धे केले तर 15 होतात, म्हणजे किती मिळवले 15, 915. पुढचं लॉजिक तेच लागतंय का चेक करू. 12चा वर्ग येतो 144 आणि 12च्या अर्धे किती होतात 6, 144 मध्ये 6 मिळवले किती होतात 150, 150. ऑप्शन नंबर 2 हे काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आता इथे कोडिंग मध्ये नंबर दिलेला आहे, याचं कोड शोधायचे, इथे दोन्ही कोड शोधायचे. ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचंय. बघूयात कोणाला कितपर्यंत कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा परिसंवादासाठी जमलेल्या सहभागीपैकी 32 व्यक्ती चहा पितात, 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी दोघं पण पितात. चहा आणि कॉफी पिणारे लोक किती आहे 22, बरोबर आहे. याच्यासाठी वेन डायग्राम मध्येच क्वेश्चनचा आन्सर काढायचा जेणेकरून इझी पडतात. आता चहा आणि कॉफी, ठीक आहे, चहा पिणारे लोक किती होते 32, पण आता इथे 32 मधले 22 इथेच गेले, राहिले किती 10. 35 व्यक्ती कॉफी पितात, 35 22 मध्ये 35 मधून 22 गेले किती राहिले 13. फक्त कॉफी पिणारे लोक किती झाले 13. बघा कॉफी पिणारे लोक बरोबर 35 दिसत आहे इथे बघा 35, 22 अधिक 13 केले तर 35 येतात. आणि फक्त चहा पिणारे बघा, चहा पिणारे 10 अधिक 22 बरोबर 32 दिसत आहे. तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या निवडा. टोटल व्यक्ती किती बघा 22 आणि 13 किती झाले 35, 35 अधिक 10 किती झाले 45. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा सोमवार म्हणजे शुक्रवार आहे तर वैशाख म्हणजे काय. सोमवार नंतर बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, चार दिवसानंतरचा वार येणारा कोणता आहे शुक्रवार. तर वैशाख महिन्यानंतर चौथ्या पोझिशनवर कुठला महिना येतो. वैशाख नंतर ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. मराठी महिने पाठ असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काय आलंय भाद्रपद, म्हणजे काय आलंय ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय येणार आहे, करेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया 6,54,897 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत काय. स्थानिक किंमत बघा, स्थानिक किंमत म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, बरोबर आहे. मग आता बघा दशक स्थानावर आहे म्हणजे 9 नंतर किती झिरो असतील 1, म्हणजे काय येईल आन्सर 90. बघा ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असेल, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते, बुधवारी दुपारी 3 वाजता. बघा रविवार दुपार 3 वाजता, बरोबर आहे. तर कधी बघितलंय बुधवार दुपार 3 वाजता. किती दिवस झाले बघा रविवार ते सोमवार बुधवार पर्यंत, रविवार ते सोमवार 1, सोमवार ते मंगळवार 1, मंगळवार ते बुधवार 1, असे किती दिवस झाले टोटल 3 दिवस, बरोबर आहे. एका दिवसामध्ये किती तास असतात 24, म्हणजे किती झाले टोटल 24 त्रिक 72, किती 72, बरोबर. मग आता 72 मध्ये बघा दर किती सेकंद, दर 5 सेकंद मागे पडते दर तासाला, हे किती तास झाले टोटल 72 तास.
आता 72 तासामध्ये दर तासाला 5 सेकंद मागे पडते. मग किती 72 तासामध्ये ते किती सेकंद मागे पडतील बघा. 5 दुने 10 चाला 1 7 5 35 आणि 1 36. टोटल किती किती सेकंद? 360 सेकंद. 360 सेकंद म्हणजे किती मिनिट? आता एका मिनिट मध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद. मग किती झाले? 360 भागिले किती 60 केले किती आले? 6 1 6 6 6 36. किती मिनिट? 6 मिनिट. जवळजवळ किती मिनिट? 6 मिनिट मागे पडते. तर 3 वाजेपासून ते 3 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल असं सांगायचे? बुधवारी 3 वाजता. मग बुधवारी 3 वाजता काय दाखवणार? 6 मिनिट मागे गेलो. 3 पासून 6 मिनिट मागे गेलो तर किती येतात? 2 वाजून 54 मिनिटं. किती मिनिट? 2 वाजून 54 मिनिट. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा ALCNEP क्वेश्चन मार्क. आता लॉजिक बघा. ACCE ए नंतर BC दुसऱ्या पोझिशनवर, C नंतर DE, E नंतर FG. जी आला पाहिजे. जी बघा पुढे कुठे दिसतोय का? इथे दिसत नाहीये. हे बघा इथे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. पुढे चेक करू. इथे पण नाहीये, इथे पण नाहीये. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर पुढचं एलिमेंट काढण्याची पण गरज नाही. डायरेक्ट तुम्ही काय करू शकता? ऑप्शन एलिमिनेट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी शाळा. विद्यार्थी कुठे असतात? शाळेमध्ये असतात. मग क्रीडांगणावर कोण असतो? खेळाडू असतात. कोण असतात? खेळाडू. ठीक आहे. त्यानंतर पुढे वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले व करडूला पाडस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? शिंगरू. शिंगरूला काय म्हटलंय? शिंगरूला करडू म्हटलं. शिंगरूला काय म्हटलंय? करडू. म्हणजे आन्सर काय येईल? घोड्याच्या पिल्लाला काय म्हटलं जाईल? करडू. ऑप्शन नंबर 2 हे आपलं करेक्ट आन्सर येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. उद्या नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल? बघा 10 दिवसापूर्वी 10 ला 7 ने भागलं तर किती येतात? 7 1 7. बाकी किती उरते? 3. जर आजचा वार काढायचा असेल तर आता आजचा वार काढायचा आहे बरोबर आहे. 10 दिवसापूर्वी कोणता वार होता? शुक्रवार. शुक्रवार पासून 3 दिवस पुढे गेलो. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे आज कोणता वार मिळाला? सोमवार. जर आज सोमवार आहे तर उद्या कोणता वार राहील? उद्या राहील मंगळवार. बरोबर. मंगळवार नंतर तिसऱ्या दिवशी मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. काय आला आन्सर? शुक्रवार. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी होता. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मे ला. त्या दिवशी कोणता वार होता? बुधवार. आता बघा 1 मे तर झालाय. मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस. 1 मे झाला म्हणजे दिवस किती शिल्लक राहिले? 30. पुढे बघा त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी असेल? आता स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्ट. मे तर झाला. मे, जून, जुलै आणि इकडे आला ऑगस्ट. ऑगस्टची किती तारीख? 15. बरोबर आहे. आता 30 मे. जून मध्ये किती दिवस? 30 जून, 31 जुलै. बरोबर. आता बघा आपण जेव्हा या नंबरला 7 ने डिवाइड करतो, 30 ला जर 7 ने डिवाइड केलं तर बाकी किती उरते? 2 प्लस 2 प्लस 31 ला केलं तर 3 आणि 15 ला केलं तर 7 दुने 14 1. आता बघा 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8. किती आले? 8. आता आपल्याला काढायचं आहे 15 ऑगस्टच्या दिवशीचं. याला 7 ने भागलं. 7 1 7. बाकी किती उरते? 1. मग बुधवार पासून फक्त 1 दिवस पुढे जायचं. काय आला आन्सर? गुरुवार. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे हे होते आपले रिझनिंगचे टोटल 25 क्वेश्चन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.